आता बातमी पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी उभारलेल्या छत्रपतींच्या भव्य पुतळ्याविषयीची। छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला जुन्नर नगरीच्या 5 रस्ता चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात आणि आनंदात करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हे भव्य दिव्य उद्घाटन झाले। याप्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस किशोर दांगट, बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, विघ्नर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे, देवराम लांडे, शरद लेंडे, शहराध्यक्ष पापा खोत, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे पाटील तसेच सर्व नगरसेवक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जुन्नर तालुका संपर्क प्रमुख दिलीप बामणे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे, युवा सेनेचे विकी पारखे, सरपंच योगेश पाटे हे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला काही काळ उपस्थित होते। मात्र त्यांचा कार्यक्रमामध्ये कोणताही नामोल्लेख न झाल्यामुळे त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली। दरम्यान छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकार करणारे शिवजन्मभूमीचे सुपुत्र व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे शिवजयंतीनंतर आज सुद्धा झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमास उपस्थित नसल्यामुळे अनेक शिवभक्तांनी आश्चर्य व्यक्त करत नाराजी व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, जुन्नर।